शेतकरी मित्रांनो, ऊस 10 ते 12 कांड्यावर गेल्यानंतर कांड्यातील गरांना पक्वतेसाठी किंवा कांड्या फुगवणीसाठी पोटॅशियम या खताची आवश्यकता असते। आपण जर बघितले तर ऊसाचे जुने पानं कडणे अगोदर असे पिवळे पडतात आणि हळूहळू ते पोटॅशची कमतरता पानामध्ये जास्त जाणवल्यास पानं करपून असे जुने पानं करपल्या टाईप सर्व पानं वाळून जातात। ही पोटॅश खताची कमतरता असते। ऊस 281 दिवसापर्यंत जमिनीतून पोटॅश हे खत उपलब्ध करून घेत असतं। 22-24 कांड्या ऊस जाईपर्यंत आपले 12-13 पानं जिवंत राहायला पाहिजे। यासाठी सुरुवातीपासून पोटॅशियम या खताची मात्रा आपण मोठ्या प्रमाणात द्यायला पाहिजेत। पोटॅश कमी पडल्यानंतर वजन कमी येते, फुगवण कमी होते आणि जुने पानं मोठ्या प्रमाणामध्ये वाळत जातात। म्हणून पोटॅश खताला ऊसामध्ये फार महत्त्व आहे। म्युरेट ऑफ पोटॅश असेल म्हणजे MOP पोटॅश असेल किंवा सल्फर ऑफ पोटॅश असेल किंवा पोटॅशियम शोनाइट असेल, हे आपण ऊस 12-13 कांड्यावर गेल्यानंतर जमिनीमधून 50 किलो MOP 50 किलो अमोनियम सल्फेट हे द्यायला हवं। जर पोटॅशची कमतरता